मराठी युवक व्यवसायामध्ये सक्सेस होतो, तोही स्वतःची शेती करून. उद्योग व्यवसायामध्ये चिकाटी असली, मेहनत असली की आपल्यासोबत तुषार वाघ आहेत. आता पाठीमागे आपण पाहतोय या सगळ्या मशिनरी आहेत. या सगळ्या मशिनरी आता आपल्या भागाला तशा नवीन दिसतील, परंतु हे आहेत हार्वेस्टर, म्हणजे सगळ्या मशिनरी ऊस तोडणाऱ्या मशिनरी आहेत. करोडो रुपयाची गुंतवणूक आहे. एक पाठीमागं साधं पत्र्याचं घर आहे, हे बंगल्याच्या मागचं घर आहे. तुषार वाघ एक साधा युवक आहे. सुरुवातीला जुनं एक सेकंड हँड मशीन घेतलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक मशिनरी, ट्रॅक्टर, म्हणजे विग्नर कारखाना, भीमाशंकर कारखाना, पराग कारखाना, इतर काही खाजगी कारखान्यांना आतापर्यंत त्यांनी हा हार्वेस्टर वापरलेला आहे. लाखो मेट्रिक टन ऊसाची तोडणी केलेली आहे. विशेष म्हणजे बहुतांशी कारखान्यांकडनं त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. एक शेतकऱ्याचं पोरग एवढं काही करू शकतं हे इतरांसाठी निश्चितच एक आदर्श आहे, आयडॉल आहे. तुषार भाऊ, या व्यवसायाकडे कसे वळलात, काय सांगाल, आणि सुरुवातीचा तुमचा अनुभव कसा? मी 2018 मध्ये हार्वेस्टर, सेकंड हँड हार्वेस्टर खरेदी केलं होतं. तर मी त्याच्यातून पहिल्या वर्षी 10,000 टन तोडलं होतं. 10,000 टन? मग मशीन केवढं घेतलं? 55 लाखाला मशीन घेतलं होतं हे करून. मग त्याला उत्पन्न किती मिळालं पहिल्या सीझन मध्ये? 25-30 लाख रुपये डिझेल जाऊन झालं होतं, खर्चानं नफा भेटला होता हे करून. कुठल्या कारखान्यात ऊस तोडला पहिल्या वर्षी? विग्नर कारखान्यात. विग्नरला तोडलं. मग नंतर पहिल्या वर्षाचा अनुभव पाहता नंतर किती हार्वेस्टर घेतले? आता माझ्याकडे 12 हार्वेस्टर आहे. आज 12 आहेत. तेव्हा एक हार्वेस्टर होता. मग सेकंड इयरला 2 घेतले दुसऱ्या वर्षी. नवीन हार्वेस्टरची सध्याची किंमत काय? एक हार्वेस्टरचं सगळं प्रपोजल, एक हार्वेस्टर, 2 ट्रॅक्टर, इनफिडर 1,20,00,000 पर्यंत जाते. पूर्ण युनिट जाते. त्याला शासनाकडे अनुदान आहे, ते किती आहे? ते आता माग 33,59,000 रुपये अनुदान भेटायचं. आता एका व्यक्तीला एकच अनुदान मिळतं ना. मग आता तुमचे जे 12 इन्स्ट्रुमेंट आहेत हार्वेस्टर, ते कुटुंबातील 12 सदस्यांच्या नावावर? हो, 12 सदस्यांच्या नाव आहेत, मित्र यांच्या नाव आहेत. हे आतापर्यंत तुम्ही किती कारखान्यांना हे हार्वेस्टर पुरवलेले आहेत? मी जवळजवळ 6-7 कारखान्यांना केलं. विग्नर, भीमाशंकर असेल, परक कारखाना, अंबालिका कारखाना. परत अंबालिका कुठे आला? कर्जत जामखेडचा. एवढं लांब गेले? हा, रावरी मधून तिथून तोडलेलं हे करून. परत प्रवरा, दोन्ही प्रवराचा अशोकनगर कारखाना असेल, आपलं क्रांती शुगर, असे 6-7 कारखान्यांना 1,73,000 टन तोडलेले आतापर्यंत. म्हणजे 2018 पासून का? नाही, गेल्या मागच्या वर्षी एका वर्षात 11 हार्वेस्टरने 1,73,000 टन तोडलं. आता काय इतर तरुण उद्योगांसाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी इतरांनी या व्यवसायात पडावं का, आणि हा व्यवसाय तोट्यामध्ये का नफ्यात? हे नफ्यात केलं तर, आपण चिकाटीने केलं तर चांगलंच आहे धंदा, काही अडचण नाही काय. आता नफा किती झाला सांगू नका, पण किती कोटीची गुंतवणूक आहे? आता साधारणतः याला आता काही बँकेचं प्रपोजल केलं तर FD करावंच लागते, काही जे असेल ते. साधारणतः एक मशीनचं 1 कोटी लोन, काही ठिकाणी एकदा असे लोन झालेले ते करून. प्रश्न पडतो, एवढे पैसे आणले कुठून? कारखान्यांनी काही मदत केली होती. आपल्या विग्नर कारखान्यांनी सुद्धा मला मदत केली होती. अर्थसहाय्य? हो, सत्यशील दादांनी केली होती. सध्या सगळं लोन आहे का सो भांडवल? लोन पण आहे, काही हे करून, काही गुंतवणूक आहे, काही लोन पण आहे. व्यवसाय परवडतो? हो, व्यवसाय परवडतो. आता अनेक वेळा ऊस तोडताना कधी कधी जमीन सपाट नसते, वरंबा असतो, सरी असते, किंवा ऊस तोडायला अडचण येते. तुमच्या मशिनरीमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतो, मग ऊस गाडला जाऊ शकतो. असे काही अनुभव असतात. तुमचा अनुभव काय आहे, आणि शेतकऱ्यांनी कशा प्रकारे लागवड करावी? पहिला तुमचा अनुभव सांगा. तेच 8 साली ऊसाला आपल्या भागांमध्ये 18 महिन्याचा ऊस असतो. थोडं काही प्रॉब्लेम येतोच जरा हे करून. मग ज्यावेळेस ऊस तोडायला चालू असतं त्यावेळेस आमची पण 2 माणसं असतात तोडायला काही वेळेस. आणि रात्रीच्या वेळेस असलं तर थोडंफार काही वेळेस प्रॉब्लेम येतो, थोडंफार काही गोष्टीचं होतं काही. कधी कधी शेतकऱ्यांची पण चिडचिड होते, म्हणजे बाबा ऊस व्यवस्थित तोडला परंतु तो कधी कधी गाडला गेला, असं लोकांचा गैरसमज असतो. काही प्रमाणामध्ये ते खरं असतं. मग हा मार्ग कसा काढता? शेतकऱ्याला भरपाई देता का तो खाली सरीत गाडलेला ऊस पुन्हा उकरता, किंवा नेमकं काय होतं? 2 माणसं आमचे असतात का, राहिलेला ऊस आम्ही गोळा करून घेतो. तसं करून कडमेरीची जी काही गोष्ट असेल ती करून घेतो. आणि वावर जर सुका असले तर काही प्रॉब्लेम येत नाही. काही जेव्हा असलेलं कोरडं जर 15 दिवस पाणी भरून हे केलेलं असलं तर त्याला काही अडचण येत नाही शक्यतो. आता यंदाच्या वर्षी पाऊस खूप झालेला आहे. अगदी कालपर्यंत पाऊस होता. 1 तारखेला कारखाने सुरू होणार आहे.
आता तुम्हाला आडसाली ऊस तोडावे लागणार आहे. सुरुवातीला तुम्हाला असे काही प्लॉट मिळतील का काही दिवस वेटिंग करावं लागेल? आता 10 ते 15 दिवस वेटिंग करावंच लागेल, कारण लगेच तर काही जमीन हे होणारच नाही. 10-15 दिवस वेटिंग करावंच लागणार. तुमचा जो वर्षभराचा टर्नओव्हर किती? टर्नओव्हर साधारणतः आता एक मशीन 15,000 काय असं होतं समजा. आणि उत्पन्न त्यांना मग आम्हाला 500 रुपये रेट देतात हे करून. तुम्ही बेरीज केली असेल ना सगळी? टर्नओव्हर होतं आता 8-10 लाखापर्यंत काही वेळेस जे होतं. एका मशीनचा? नाही, एका नाही, संपूर्ण सगळं युनिटचा. अख्ख्या युनिटचे फक्त 8-10 लाख रुपये मिळतात? नाही, सगळा खर्च जाता का? सगळा खर्च जाता 20-25 लाखापर्यंत भेटतो हे करून. भांडवल मोठं आहे, रिस्क आहे, एवढे लेबर स्टाफ किती लागतो सगळा? एका मशीनला साधारणतः 8 ते 10 जण लागतातच हे करून. ऑपरेटरला पगार साधारण 60,000 रुपये पगार आहेत आपल्या. 60,000 रुपये एका ऑपरेटरला? काय त्याच्यात वेगळे पण? आपल्या भागांमध्ये काय होतं, चालवायला जमत नाही ना, अनुभवी ऑपरेटर लागतो. 6 ते 7 ऑपरेटर आहेत? 2 ऑपरेटर लागतात हे करून एका मशीनला? हो मशीनीत 13 हो म्हणजे 26 ऑपरेटर. हो 60,000 रुपये एकाला पगार? एवढे पैसे एका महिन्याला? आता ऑफ सीझन असतं, मग ऑफ सीझनला पगार चालू का बंद? बंद असतो, ऑफ सीझनचा पगार बंद असतो. त्यांना पण आपण ऍडव्हान्स म्हणून द्यावं लागतात. एका उचल? हो, उचल म्हणून द्यावं लागतं. 2 लाख 3 लाख जसे असेल ते टीमला द्यावं लागत ते करून. आता कारखाना बंद असल्यावर ओव्हरऑलिंग करावं लागतं, मशिनरीची ऑइल पाणी वगैरे. साधारण तो खर्च किती येतो? ओव्हरऑलिंगला साधारणतः 1 ते 1.5 लाखापर्यंत येतो. एका मशीनला? हो, एका मशीनला. बिल्डिंग जे ट्रॅक्टर बिक्टर असेल ते 1 लाखापर्यंत येतो संपूर्ण खर्च हे करून. आता मशिनरी 2-4 महिने नाही म्हणलं तरी बंद राहतात, काय मशीन काही इफेक्ट होतो का किंवा बंद बिघडतात का किंवा असं काय बंद राहिल्यावर काय प्रॉब्लेम येतो? नाही, प्रॉब्लेम नाही येत काय तसं काय हे करून. बंद राहिलो काय आम्ही काय तसे हे करून ठेवतो, बंद काय अडचण येत नाही तशी. हार्वेस्टरच्या माध्यमातून आपण पुढे जावं, एक चॅलेंज तुम्ही स्वीकारलं काय, म्हणजे ही कल्पना मनात कशी आली? मी माझ्याकडे 2010 पासून ऊस होते, 20-25 एकर ऊस करायचा. मग गावडे म्हणून त्यांचा हार्वेस्टर माझ्याकडे तोडायला यायचा. गावडे? अरविंद गावडे म्हणून. तर मग माझ्याकडे पण 2-3 दिवस हार्वेस्टर चालायचं. मी 2013ला JCB घेतला होता. तर भाऊ म्हटलं चला मग आपण पण एक अनुभव घेऊया त्याच्यातून. मग असं करता करता मी पण शिकलो त्याच्यातून हे करून. आता याच्यामध्ये हा व्यवसाय करत असताना सगळा ऊस तोडताना ऊस पाचट वाढ सगळं एकत्र होतं, शेतकऱ्याचा फायदा, कारखान्याचा फायदा का तुमच्या हार्वेस्टर मालकाचा फायदा? तसा फायदा शेतकऱ्यांचाही होतोच, कारण कसा फायदा? जमिनीवरून ऊस तुटतो, वाड्यामध्ये पण जात नाही. जे लेबर तोडतात ते शेवटी थोडं वरूनच तोडतात, वाडे पण जातात त्याच्यामध्ये. हे जमिनीवरून हे होत असते. कारखानदारांचा काय फायदा? कारखानदारीचं काही तसं आता लेबर भविष्याच्या दृष्टीने काही लेबर येतच नाही, मग जेणेकरून काय वेळेस कोणाचा माझा प्रश्न असा आहे, आपण ज्यावेळेस लेबरनी ऊस तोडतो, तो ऊस पूर्ण साळतो, शेंड्याचा वाढ बाजूला काढतो, 1-1.5 टिपरू किंवा जे काय असेल ते आपण कट करतो, जमिनीपासून ऊस तोडतो, साळतो, तो बांधतो, मुळी गाडीमध्ये टाकतो. आता तुम्ही याचे बारके बारके तुकडे करतात. हे तुकडे करताना जमिनीपासून ऊस तोडता, त्याच्यामध्ये वाढ पण मिक्स होतं, त्याचं वजन जास्त भरतं, पर्यायाने शेतकऱ्याच्या ऊसाचं वजन जास्त होतं, कारखान्यांचा तोटा होत नाही का? कारखान्यांचा तसा काही तोटाच नाही एवढं काही होते. काय ऊस काही भविष्याच्या दृष्टीने आता काही लेबर संख्या ही खूपच कमी होत चाललेली आहे, कारण मशीनचा काही फायदा आहेच तसं काय, कारखान्यांचा काही तोटा येण्याचे. आता तुम्ही 13 मशिनरी तुमच्याकडे ना, 12 का 13 ना? काय भविष्य काळातलं व्हिजन काय? भविष्य काळात काय आता भविष्यात अजून काय हे करतच राहणार आहे, वाढतच राहणार आहे काही हे करून. एखाद्यात हा बोला. रोजगार भविष्यात इथं मळ्यातल्या लोकांना सुद्धा काही कामाच्या दृष्टीने मित्रमंडळींना देणारच आहे कामाची. स्थानिक तरुणांना तुम्ही काय रोजगार दिलाय का? हो, आहेत. किती लोक आहेत स्थानिक इथं जवळजवळ 20-25 आहेत. परत वाहतुकी मागे सुद्धा मळ्यातले इथले जे आसपासचे आपल्या तालुक्यातलेच आहेत, जवळजवळ 60-70 लोकांचे ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल, त्या धंद्यासाठी हायच हे करून आपले. हार्वेस्टरने जर ऊस तोडायचा असेल तर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे लागवड करायची असते आणि तुम्हाला कुठला प्लॉट हार्वेस्टरला चालतो? हार्वेस्टरला तर शक्यतो आपल्याकडे 8 सालीची जास्त लागवड होती, जून जुलैची. शेतकऱ्यांनी ऑगस्ट सप्टेंबर त्याच्यातली लागवड केली ती योग्य राहते जरा हे करून. 8 साली ऊसाला थोडीफार प्रॉब्लेम येतोच हार्वेस्टरने किती नाही हे करून. आता तुमचा जो हार्वेस्टर असतो, अनेक वेळेला तुमचं वाहन रस्त्यावर उभं केलं जातं, तुम्ही शेतामधनं माल तोडून आणता, त्याच्यामध्ये भरता, कधी कधी वाहतुकीला अडथळा येतो, शेतकऱ्यांच्या वादावादीचाही प्रसंग येऊ शकतो, म्हणजे रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांशी काय कसं सामोरं जाता?
तेव्हा अडचण तर येतेच खूप, कारण काही प्रत्येक शेतकरी बोलतच असतात वाईनं. पण आपल्या भविष्याच्या दृष्टीने आता काही जागा पण कुठं नसती भरणं हे करायची. तेवढी गोष्ट आता काही सांभाळूनच घ्यावं लागते हे करून. शेतकऱ्यांचा त्रास राहतो शेवटी, जाणाऱ्या येणाऱ्यांचं बोलतात बा इथं नका भरू तिथं नका भरू. आता तुमच्या व्यवसायामध्ये एखाद्या युवा शेतकऱ्याला जर यायचं असेल तर त्याला काय आव्हान कराल? खूप मोठी रिस्क आहे का बिंदास याच्यामध्ये जॉईन व्हावं? नाही, आम्ही बोलतो बा, बरेच जण फोन करतात बघ काय करू याच्यात, काय हे करायचं. तर आम्ही बोलतो बघ, शेवटी रिस्क तर आहे मोठी, काही कारण इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. शेवटी सिजनेबल 4 महिन्याचाच धंदा असतोय. फक्त आपल्याला चिकाटीने धंदा केला तरच बारकाईने लक्ष ठेवून राहावं लागतं या धंद्यामध्ये. याच्यामध्ये काय धोका वगैरे ड्रायव्हरला चालवताना किंवा माल भरताना काय अपघात होण्याची शक्यता? अपघात तसं काही अपघात होतो शेवटी. काय वेळेस लाईटीचे पोल असतात, कुठं काय असतं, मशीनला पण धोका राहतो, कुठं शॉर्ट सर्किट होऊन बहुतांश शेतकऱ्यांची पण आमच्याकडून पण काय वेळेस पोल पडतात. काही जे असतात ती भरपाई पण करून द्यावं लागते, काही जे असेल ते करून. एखादा चांगला प्रसंग आहे का? एखादा सुरुवातीचा असा प्रसंग बाबा खूप बाका झाला की अवघड झाला आणि तो मग मिटवला, असं काय एखादा प्रसंग सांगता येईल? प्रसंग आता असंच एकदा इथं उमरज मध्ये झालं होतं गेल्या वर्षीच बा, शॉर्ट सर्किट होऊन पेटलं होतं ऊस बा. असं शेतकऱ्यांचं 5-10 एकरचे ऊस हे झाले. मग आम्हाला नुकसान पण भरपाई करून द्यावं लागली त्यांची हे करून. तुम्ही हार्वेस्टरने ऊस तोडता, सध्या बिबट्याची समस्या प्रचंड आहे. हार्वेस्टरने ऊस तोडताना कधी बिबट्याचं दर्शन झालं? हो, बरेच वेळा झालं पोरांना हो, वाघाची भीती. आता आम्हाला पण प्रश्न पडलेला आहे, जे आम्ही तिला मुलं आणतो तोडायला हे करायला, रात्र झाली तर त्यांना कुठे हे करायचं. भीती तर आहे खूप वाघाची. तर एका मशीनच्या पाठीमागे किती लोकांचा स्टाफ? एका मशीनला साधारणतः 8 ते 10 जण असतात आणि वाहतूक वाले 7 ते 8 जण असतात. सगळ्यांचा एकूण महिन्याचा पगार किती एका मशीनचा? साधारणतः 2 लाख रुपये खर्च येतो एका मशीन. हो, एका मशीनला. जेवणाची मेस पण आपल्या इथूनच द्यावं लागते हे करून एका महिन्याला. तुषार वाघ एक युवा शेतकरी आहे. सुरुवातीला एक सेकंड हँड मशीन घेतलं, नंतर तब्बल 13 मशीनीनं हार्वेस्टर या ठिकाणी उभे केलेले आहेत. हे सोपं काम नाही, परंतु ही रिस्क या युवा उद्योजकाने, आपण म्हणूया एक युवा शेतकरी आहे, खूप मेहनती जिद्द चिकाटी लागते आणि शेवटी स्वतःवर विश्वास लागतो. तब्बल या चालकाला एकाला 60,000 रुपयाचा पगार आहे. म्हणजे एवढे 60,000 रुपयाचे 13 एम्प्लॉई सांभाळणं सोपं नाही. त्याचबरोबर एका मशीनला 10-12 सहकारी लागतात, त्यांचा 2 लाखापर्यंत एकूण खर्च येतो. एवढं मोठं भांडवल, एवढं नियोजन, मशिनरी बंद राहिल्यावर ओव्हरऑलिंगचा खर्च, शेतामध्ये ऊस तोडायला गेल्यावर अनंत अडचणी येतात. रस्त्याची अडचण असते, कधी कधी एखाद्या लाईटची अडचण येते. अनंत अडचणीचा सामना करत असताना शेतकऱ्यांशी बोलताना हा व्यवसाय जरी साखरे संदर्भित असला तरी तेच धोरण डोक्यात ठेवून तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवलं की मार्ग निघतो. तुषार वाघ यांचा स्वभाव अतिशय नम्र आहे. करोडो रुपयाचा व्यवसाय असतानाही अतिशय नम्र, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे तुषार वाघ आहे. युवा व्यावसायिकांना जर तुम्हाला भविष्य काळामध्ये असा काही व्यवसाय करायचा असेल तर त्यांना निश्चित भेटा आणि त्यांच्याकडून ही माहिती घ्या. ट्रायल बेसिसवर एखादं युनिट तुम्ही उभं करा, भविष्य काळामध्ये यशस्वी व्हाल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.